मित्रांनो नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे। ती बातमी अशी की लाडक्या बहिणीला 2100 रुपये हप्ता काय 3000 रुपये हप्ता देऊ, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते परिणय फुके यांनी केला आहे। तर चला मित्रांनो, त्याचे मुख्य भाग पाहूया। मला नाही वाटत अजितदादा या प्रकारचं काही बोलू शकतील। 36,000 कोटी रुपये या अर्थसंकल्पात या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी दिलेले आहे आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो 2100 नाही 3000 रुपये देऊ। आमच्या लाडक्या बहिणींचा आमच्यावर विश्वास आहे। त्यांनी मोठ्या मताधिक्याने आम्हाला निवडून दिलं, त्यांची परतफेड आम्ही करणार। या योजनेबद्दलची सविस्तर माहिती अशी आहे की आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये देऊ, अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये करण्यात आली होती। दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं। महायुती पुन्हा एकदा राज्यात सत्तेत आली। मात्र या योजनेतील लाभार्थी महिलांना अजूनही 1500 रुपये देण्यात येत आहेत। 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे आता राज्याचे लक्ष लागलं आहे। मात्र तुर्तास तरी 2100 रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे, तसे संकेत अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत। राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही 2100 रुपये देऊ, असं त्यांनी म्हटलं आहे। मात्र आता या योजनेवर बोलताना भाजप नेते परिणय फुके यांनी मोठं वक्तव्य केलं आहे। लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे। या योजनेसाठी 36,000 कोटी रुपयाची तरतूद केली आहे। 2100 रुपये काय 3000 रुपये देऊ, पण थोडा वेळ थांबा लागेल। मी तुम्हाला दाव्यानं सांगतो 2100 रुपये नाही तर 3000 रुपये देऊ, पण काही दिवस थांबावं लागणार आहे। आमच्या लाडक्या बहिणीचा आमच्यावर विश्वास आहे। त्यांनी आम्हाला मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं आहे। त्याची परतफेड आम्ही करणार आहोत। 1500 रुपये सुरू ठेवणार आहोत आणि पुढेही जसजशी राज्याची परिस्थिती सुधारेल तसतसे 2100 रुपये देऊ आणि आणखी सुधारली तर 3000 रुपये देऊ, असं परिणय फुके यांनी म्हटलं आहे। त्यामुळे आता महिलांना वाढीव पैसे कधीपासून मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर ही होती मित्रांनो लाडक्या बहीण योजनेबद्दलची नवीन माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।